उन्हाळा म्हटलं की सर्वात जास्त आपल्याला आठवण येते ते म्हणजे थंडगार पदार्थ आणि यामध्ये आपल्याला सर्वात जास्त आईस्क्रीम, कुल्फी या गोष्टी खायला खूप आवडतात. नमस्कार, स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये. आज आपण असाच एक थंड पदार्थ तयार करणार आहोत, ते म्हणजे मटका कुल्फी किंवा मलाई कुल्फी. कुल्फी तर तुम्ही खूप वेळा खाल्ली असेल, परंतु घरच्या घरी ही कशी तयार करायची मी तुम्हाला दाखवणार आहे. इथे मी कढईमध्ये 2 चमचे पाणी घातलेलं आहे, कारण आपल्याला दूध आटवून घ्यायचं आहे. तसेच इथे मी 1 ते 1.5 लिटर दूध घेतलेलं आहे. हे दूध आपलं कढईला चिकटू नये म्हणून मी 2 चमचे अगोदर पाणी घातलेलं आहे. आता दूध आपल्याला उकळवून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता दूध छानपैकी उकळलेलं आहे. आता गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे व हे दूध आपल्याला एक 15 ते 20 मिनिटे आटवून घ्यायचं आहे. म्हणजेच हे दूध अर्धं झालं पाहिजे इतपत आपल्याला आटवायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता या कढईच्या साईडने हे दूध आता लागत आहे. दुधाला दाटसरपणा आलेला आहे. आपलं दूध आटत आहे तोपर्यंत आपण दुसरी प्रोसेस करूया. इथे मी काजू व बदाम पाण्यात भिजत ठेवले होते. आता या बदामावरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे. आता इथे मी साल काढून घेतलेली आहे. आता हे काजू बदाम आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत. यामध्ये थोडंसं पाणी घालून हे आपल्याला मिक्सरला फिरवून याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता इथे मी हे काजू व बदाम मिक्सरला फिरवून घेतले आहेत. यात थोडेसे जाडसर कण राहिले तरी सुद्धा चालतील. तर इथे मी एक पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. आता या पॅनमध्ये आपल्याला 2 कप साखर घालायची आहे. तुम्हाला गोडाचं प्रमाण कसं आवडतं त्यानुसार तुम्ही साखर कमी जास्त वापरू शकता. तर यामध्ये मी 1 चमचाभर पाणी घातलेलं आहे. पाणी इथे आपल्याला कमीच घालायचं आहे, कारण आपल्याला साखरेचा पाक बनवायचा नाही. म्हणजेच पाक आहे, परंतु आपल्याला याचा जास्त पाणी घालून पातळसर असा पाक बनवायचा नाही, याचं कॅरेमल तयार करायचं आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता हळूहळू साखर छान वितळली आहे. याचा पाक तयार झालेला आहे. परंतु आपल्याला हा पाक न ठेवता याला थोडासा लालसरपणा येईपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे. एक 2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता या साखरेच्या पाकाला छान लालसर रंग आला आहे. हे साखरेचं कॅरेमल आपलं बनून तयार झालेलं आहे. गॅस बंद करून घेऊ. इथे दूध सुद्धा आपलं बऱ्यापैकी आटून छान दाटसर असं झालेलं आहे. आपण जेवढं दूध उकळण्यासाठी ठेवलं होतं त्यातलं आता हे अर्धं दूध झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला आपण जी काजू बदामची पेस्ट तयार केली आहे ती घालायची आहे. यामुळे कुल्फी छान सॉफ्ट अशी बनते व कुल्फीला टेस्टही खूप छान येते. आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे व 1-2 मिनिटे हे आपल्याला आणखी शिजवून घ्यायचं आहे. आता हे मी 1-2 मिनिटे छान शिजवलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला आपण जे साखरेचं कॅरेमल तयार केलं आहे ते टाकायचं आहे. तर हे व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. या साखरेच्या कॅरेमलचा कुल्फीमध्ये फ्लेवर खूप छान येतो. नॉर्मल साखर घालण्याऐवजी याप्रमाणे जर साखर आपण वितळवून किंवा त्याचं कॅरेमल तयार करून घातली तर कुल्फीची एक वेगळीच टेस्ट बनून तयार होते. आता इथे तुम्ही पाहू शकता हे कुल्फीसाठी लागणारं मिश्रण छान दाटसर असं बनून तयार झालेलं आहे. याला रंगही खूप सुरेख असा आलेला आहे. तर यामध्ये आपल्याला 1 चमचा वेलची पूड घालायची आहे. हे परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे आपलं कुल्फीसाठी लागणारं मिश्रण बनून तयार आहे. हे आपण थोडंसं थंड होण्यासाठी ठेवून देऊया. इथे कुल्फीचं मिश्रण थंड झालेलं आहे. आता यात मी थोडेसे कट करून घेतलेले पिस्ते घातले आहेत. पिस्ते घातल्यानंतर हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. तुम्ही पाहू शकता हे कुल्फीचं मिश्रण थंड झाल्यानंतर छान दाटसर असं झालेलं आहे. आता हे आपण एखाद्या कुल्फीच्या साच्यामध्ये भरून घेऊ. तुमच्याकडे जर याप्रमाणे कुल्फीचा साचा नसेल तर तुम्ही एखाद्या ग्लासमध्ये वगैरे भरून त्यावरती सिल्वर फॉईल लावून ते फ्रीझरमध्ये सेट करण्यासाठी ठेवू शकता. आता इथे मी सर्व या साच्यांमध्ये हे कुल्फीचं मिश्रण घालत आहे. ही मलाई कुल्फी किंवा मटका कुल्फी बनवायला तशी सोपीच आहे, परंतु याची चव एकदम भन्नाट अशी लागते. याप्रमाणे जर घरच्या घरी ही कुल्फी आपण तयार करून लहान मुलांना दिली तर ते एकदम आवडीने खातील, कारण ही कुल्फी खूप छान अशी बनवून तयार होते. आता इथे मी सर्व साच्यांमध्ये हे मिश्रण घातलेलं आहे. थोडंसं याला टॅप केलेलं आहे जेणेकरून याच्यामध्ये थोडी सुद्धा हवा राहणार नाही. आता यावरील हे झाकण मी लावून घेतलेले आहे. आता हे आपल्याला 6 ते 7 तास सेट होण्यासाठी फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे. 6 ते 7 तासानंतर हे मी फ्रीझरमधनं बाहेर काढलेलं आहे. याला आपल्याला 5 ते 10 मिनिटे असंच ठेवायचं आहे. आता
5 ते 10 मिनिटे झालेले आहेत. आता यातील कुल्फी आपण काढून घेऊया. फ्रीझरमधनं काढल्यानंतर लगेचच कुल्फी बाहेर निघत नाही, त्याला 5-10 मिनिटे थोडंसं सेट होण्यासाठी ठेवायचं असतं. आता इथे तुम्ही पाहू शकता अगदी सहजरित्या ही कुल्फी निघत आहे. एकदम छान अशी ही मलाई कुल्फी बनवून तयार झालेली आहे. आता यावरती आपल्याला थोडेसे पिस्त्याचे काप टाकायचे आहेत. तर अशा प्रकारे आपली ही छान अशी मटका कुल्फी किंवा मलाई कुल्फी बनवून तयार झालेली आहे. ही कुल्फीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. लहान मुले तर ही कुल्फी खूप आवडीने खातील. तुम्हाला आजची ही मलाई कुल्फीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा व शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला अजिबात विसरू नका. वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर मग आपण भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.